भीमापूर या ठिकाणी एक अतिशय मोठ्या स्वरूपात सप्त्याचं आयोजन केलं. म्हणजे नारायणगडावरील सप्ताह, नारळी सप्ताह. या सप्त्याचं 74वं वर्ष. 74व्या वर्षी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आल्यानंतर एक आगळं वेगळं परमेश्वराचं रूप या ठिकाणी पाहायला मिळालं. तर या ठिकाणच्या प्रत्येक भाविक भक्तामध्ये एक देवत्व पाहायला मिळालं. त्याचं या सप्त्याचं खऱ्या अर्थाने जे श्रेय जातं ते म्हणजे आमचे शिवाजी महाराज यांना त्या ठिकाणी श्रेय जातं. म्हणजे अतिशय त्या गडाचा कारभार करत असताना म्हणजे एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी इतकं मोठं नावारूपाला हे देवस्थान काही थोड्या कालखंडामध्ये आलं. आज हा सप्ताह जर बघितला तर लाखो लोक या सप्त्याला प्रत्येक दिवशी येत होते. आता महाराजांनी चर्चा करत असताना सांगितलं की आज 100 पोते साखर त्या ठिकाणी गाळण्यात आली. म्हणजे कसं नियोजन होत असेल, काय होत असेल, वाढणारे कोण काय, हे जर चर्चा केली तर खऱ्या अर्थाने परमेश्वर आपल्या हातात कार्य करत असतो. निश्चित या गावातील वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी असो किंवा आमची तरुण मंडळी असो, या सप्ताहासाठी परिसरातील प्रत्येक गावातील तरुण सहभागी झाले. आमचे वारकरी संप्रदायातील लोक सहभागी झाले, वेगवेगळ्या राजकीय पक्षातील लोक सहभागी झाले. अशाच एकोप्याने असे कार्यक्रम पार पडले पाहिजे. आणि पुढल्या वर्षी महाराजांनी सांगितलं की आता 75 वर्ष पूर्ण होते आणि तो कार्यक्रम गडावरच कार्यक्रम घ्यायचा आहे. निश्चित पुढल्या वर्षाच्या कार्यक्रमासाठी सुद्धा अशाच पद्धतीने भाविक भक्त येतील सुद्धा या ठिकाणी सहभाग होतो. आणि पुन्हा एकदा महाराजांना खऱ्या अर्थाने जे त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहणारे जे हात असतील त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि सर्वांना रामकृष्ण.